नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज आता नाशिकच्या अशोक खरातची पोलीस कस्टडी ती 1 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि त्याच्याकडून SIT आणि नाशिक पोलीस वेगवेगळी माहिती जाणून घेत आहे. तर इकडं दुसरीकडं 4 महिला नेत्यांत एकमेकावर अगदी प्रत्यारोप करत असल्याचं आपणाला पाहायला मिळत आहे. सुषमा अंधारेंनी आज कालच पत्रकार परिषद घेतली आणि आज पण घेतली. त्यांनी माजी शिक्षण मंत्री, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार असलेल्या दीपक केसरकर यांच्या बाबतीत अगदी ते कसे अशोक खरातकडे जात होते, त्यांचे आणि अशोक खरातचे कसे संबंध होते आणि एक पतपेढी चालवणारा ग्रहस्थ त्यांच्याशी त्यांचे काय संबंध होते या संदर्भात आरोप केले आहेत. तर सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट तृप्ती देसाईंनी आज थेट विधान परिषदेच्या उपसभापती म्हणजे आता ते आणि लवकरच विधान परिषदेहून निवृत्त होणाऱ्या डॉक्टर नीलम गोरे यांचा अशोक खरात यांच्याशी गाठीभेटी होत होत्या असाच थेट आरोप केला. त्यांनी कुठल्या कॉलेज रोडच्या कुठल्या कार्यालयात अशोक खरात यांची डॉक्टर नीलम गोरेंशी भेट होत होती हेही स्पष्ट सांगितले. त्याचबरोबर नाशिकमधील एका हॉटेलवर अशोक खरात डॉक्टर नीलम गोरे यांना का भेटायला आला असंही त्यांचा आरोप आहे. तर असे सुरू असताना अवकाळी पाऊस गेल्या आठवड्यात पण बरसला होता, ह्याही आठवड्यात तो पडेल असंच हवामान तज्ज्ञ त्याचबरोबर हवामान अभ्यासकांचं म्हणणं आहे आणि वातावरण पण तसंच निर्माण होत आहे. आणि नेमका आज जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव ते तुळजापूर असं जवळपास 10 किलोमीटर अंतराची शेतकरी संघर्ष न्याय यात्रा काढण्यात आली होती. या संघर्ष यात्रेचं नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं. या संघर्ष यात्रेत शेतकऱ्यांबरोबर महिला शेतकरी पण मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हे शेतकरी संघर्ष न्याय यात्रा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या सुरत ते चेन्नई या ग्रीन मार्गात संपादित करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर तुळजापूर तालुक्यातील पासून ते धाराशिव शहरापर्यंत नवीन जी सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्ग होत आहे, त्यात संपादित केलेल्या जमिनीच्या मावेजाबद्दल आणि मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट म्हणून समजल्या जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गावरचा मार्गच रद्द करावा आदी मागण्यासाठी ही संघर्ष यात्रा होती. या संघर्ष यात्रेला धाराशिव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील, त्यानंतर राजेंद्र शिरखाणे, विश्वास शिंदे, कुतवळ
पांडुरंग कुंभार, विनोद वीर ही नेते मंडळी पण संघर्ष यात्रेत चालत होती. संघर्ष यात्रेच्या पुढे ट्रॅक्टर होती, ट्रक होती. ट्रॅक्टरवर गॅस सिलेंडरच्या टाक्या पण ठेवण्यात आलेल्या होत्या. आणि ह्या यात्रेचा समारोप तुळजापूर तहसील कार्यालयाच्या तिथं झाला. तुळजापूर येथील चैत्र यात्रेला 2 तारखेला म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी प्रारंभ होईल, तर येरमाळ्यातही येडेश्वरी देवीच्या यात्रेला 2 तारखेपासूनच सुरुवात होत आहे. 2 एप्रिल रोजी येडेश्वरी मंदिरावर येडेश्वरीची महापूजा होऊन तिथं छबिना मिरवणूक निघेल आणि 3 एप्रिलला सकाळी 8:30च्या दरम्यान येडेश्वरीचं पालखी ही येरमाळा गावानजीक असलेल्या आमराई मैदानाकडे तिथून कूच करेल. साधारण सकाळी 11 वाजता येरमाळा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जवळ असलेल्या गायकवाड यांच्या शेतात जिथं चुनखडी वेचली जाते तिथं ती 11 वाजता चुनखडी वेचण्याचा कार्यक्रम होईल. तिथं चुनखडी वेचण्यासाठी पालखी काही काळ थांबेलही आणि मग तिथून पालखी निघेल ती आमराई येथील तिच्या ठाण्याच्यापर्यंत जाईल. तिथं जो मंदिर तिथं छोटंसं बांधण्यात आलेलं आहे त्या मंदिरात पालखी मग 3 तारखेपासून ते 7 तारखेच्या दुपारी 3 ते 4 वाजे दरम्यान पालखीचा मुक्काम आमराई इथंच असणार आहे. 3 तारखेला चुनखडीचा कार्यक्रम संपला की 4ला यात्रेत पशुप्रदर्शन करण्यात आलं आहे. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर त्या रात्री आराधीची गाण्याचे पण कार्यक्रम आमराईत होणार आहे. त्याचबरोबर शोभेच्या दारूचं आणि आतषबाजीचा पण कार्यक्रम या यात्रा काळात होत असतो. 7 तारखेला गावातून जमा केलेल्या ज्वारीचं मग घुगरी आमराईत शिजवली जाते. हा घुगरी शिजवण्याचा आणि ज्वारी गोळा करण्याचा मान उमरदंड कुटुंबाकडे असतो आणि हे उमरदंड कुटुंब पुरातन काळापासून ज्वारी गोळाही करतं, घुगऱ्याही शिजवतं आणि घुगरी प्रसाद देवीला दाखवून मग भाविकांना पण तो दिला जातो. तिथून मग घुगरी प्रसाद झाल्यानंतर परत पालखी आमराईतून चुनखडी मैदानावर येईल आणि तिथून परत ती खडकपुरा मार्गे देवीचं पालखीचं मंदिराकडे प्रस्थान होईल. आज IPL क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल आणि चेन्नई सुपर किंग यांच्या दरम्यान सामना होणार आहे. हा सामना अगदी 2 सामने जसे अटीतटीचे झाले आणि धावाची बरसात झाली तसाच आज पण होईल अशी शक्यता आहे. आजच्या या ह्याच्यात वॉशिंग्टन सुंदरम, जडेजा आदी खेळाडू या याच्यात असणार आहेत आणि राजस्थान रॉयलकडून मैदानात असेल तो अवघ्या 16 वर्षाचा मूळचा बिहार झारखंडचा वैभव सूर्यवंशी आणि तो आज 11 खेळाडूच्या याच्यात असेल तर तो कसा खेळतो याकडं संपूर्ण भारतातील क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून राहिलेलं असणार आहे. कारण वयाच्या अवघ्या 14व्या वर्षीपासून हा वैभव क्रिकेटच्या मैदानावर उतरतो आणि अशी काही भटकेबाजी करतो की त्यात काही
फटकेबाजी करण्याची दैवी शक्ती लाभली आहे की काय असंच वाटावं, असं एकंदरीत ते चित्र असतं. तर आपण आता आज इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.